CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी नंदुरबारला आलेले मदरसाच्या संदर्भामध्ये आपण नेमकी काय माहिती घेतली आणि काय प्रकारे सर्व हा जो काही गेले काही आठवड्यात जामिया इस्लामिया ही जी एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्यांची कार्यपद्धती तिथे येणारा फंड विदेशी संस्थांचे संबंध या संबंधात चर्चा सुरू आहे। विधानसभेत पण चर्चा झाली। या संबंधात अधिक माहिती घेण्यासाठी क्या पैसा कुठून येतो, कुठे जातो, इथे विद्यार्थी कुठून येतो, एक छोटासा म्हणजे नंदुरबार अक्कलकुवा इथे जी एवढी मोठी इन्स्टिट्यूट कशी काय, याचा हेतू काय, इथे कुठले विद्यार्थी येतात, त्यांचे पैसे कोण भरतात आणि याच्या जे नियम आहे त्या नियमात जे भंग होतोय, व्हायोलेशन होतोय, हे सगळं समजून घेण्यासाठी मी आज इथे आलो आहे। उद्या मी दिल्लीला जात आहे। दिल्लीत पण जे मोठ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्या संस्थांच्या अधिकाऱ्यांची माझी भेट होणार आहे आणि या संस्थेचं फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन करावं अशी आमची मागणी आहे। राज्य सरकारने ATF ला सांगितलं आहे। आता असं आहे की इतकी वर्ष संस्था चालली आहे तर hundreds of crores, आता 700 कोटीचा वर तर दिसते, परंतु फॉरेन्सिक ऑडिट होणार पहिलं अट असते कि इन्वेस्टिगेशन हमेशा सिक्रेट होना चाहिए। म्हणून माहिती येते, माहिती देते आणि प्रथम दर्शनी आता तरी समथिंग मिसिंग, ज्याला आपण मिसिंग, काहीतरी मिसिंग आहे आणि हजारो विद्यार्थी कुठून कुठून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड कुठून कुठून येतात। मग इथे जेवढी मोठी संस्था का फक्त विदेशी नागरिक येते इथं येऊन राहतो एवढं नाही आहे, इंटरनल इंडियातून पण पैसा बऱ्याच प्रमाणात येत आहे। या सगळ्यांचं स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट म्हणून मी सांगितलं की इन्क्वायरी होणार, स्टडी होणार, इन्व्हेस्टिगेशन होणार। FCRचं व्हायोलेशन झालंय तर इन्क्वायरी चालू आहे। इन्क्वायरी नंतर असं आलं की काहीच गोंधळ नाही, गोष्ट निराळी। जे देशाचे नियम आहे, नियमाचा भंग होत असेल तर कुठलीच संस्था असतो त्याची इन्क्वायरी व्हायला हवी। समजा इथे फॉरेन नॅशनल लपून राहत असेल किंवा बाहेरून पैसा येत असेल तो कुठून येतो, त्यात व्हायोलेशन होत असेल, ज्या कारणासाठी पैसा आला दुसऱ्याच कामासाठी उपयोग होत असेल, मला तर हा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात। आताचे स्टेटस काय सर, लोकांना माहित पडत नाही, ईडी लोकांपर्यंत, आदिवासी जिल्ह्यातल्या लोकांना ईडी माहित नाहीये, काय झालं इथल्या पण लोकांना जाणून घ्यायचं। हा प्रश्न अनेक वेळा येऊन गेला आणि त्याची उत्तरं पण देण्यात आली आहे।